जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड, कर्जत। 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11। नमस्कार, आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली येथे मोरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहोत। आपण जर पाहिलं तर हा रस्त्याचा प्रश्न सन 2022 साली तहसीलदार यांनी आदेश दिल्यानंतरही प्रलंबित होता। 2022 साली तत्कालीन तहसीलदारांनी हा रस्ता नागरिकांसाठी खुला करावा असा आदेश काढलेला होता। मात्र त्यानंतरही या रस्त्याची समस्या कायम होती। या रस्त्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना, महिलांना आणि नागरिकांना या रस्त्याने जाताना खास करून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता। मध्यंतरच्या अवकाळीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याचं नुकसानही झालं होतं। यामुळे या परिसरातून शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला खास करून प्रश्न उपस्थित केला होता की साहेब, आम्हाला अधिकारी व्हायचं आहे, परंतु आम्ही शाळेतच गेलो नाही तर अधिकारी कसे होणार। या बाबीची प्रशासनाने देखील गंभीर दखल घेत आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीनं आज हा रस्ता पुन्हा एकदा पूर्ववत झाला आहे, खुला करण्यात आला आहे। आपण जर पाहिले तर माझ्या पाठीमागे हा रस्ता आहे। हे शाळेत आता विद्यार्थी पुन्हा एकदा चाललेले आहेत आणि हा रस्ता सुरळीत झालेला आहे आणि प्रशासनाच्या आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे। आपण या परिसरातील जे विद्यार्थी आहेत आता त्यांचा रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। या माझ्यासोबत ताई, काय वाटतं आता रस्ता तर झाला आहे, काय तुला वाटतंय? मला खूप आनंद झाला। आता आम्ही शाळेत जातो, आता आम्ही मोठं होऊन नोकरीला त्याला लागतो। आम्हाला सगळ्यांचे मी आधी आभार मानते। आम्हाला रस्ता दिला, हिकाली शेतकरी असते आणि हिकाली शेतकरी त्यांनी आम्हाला रस्ता बनवून दिला, एवढीच माझी विनंती। आणि अधिकाऱ्यांनी पण दखल घेतली तुझ्या मागणीची? हो, तहसीलदार साहेबांनी पण दखल घेतली। आता शाळेत रोज जात आहे? हो, रोज जाणार। तहसीलदार साहेबांनी आम्हाला रस्ता करून दिला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आता शाळेत रोज जाणार? हा। ताई, तू जाती का शाळेत? कितवीला आहे तू? कितवीला आहे? कितवीला आहे सांग? 6वी। कोणत्या शाळेत आहे? स्वानंद विद्यालय चिंचोली। बरं, तू रोज शाळेत जाती? हो। बरं, आता हे रस्ता झाल्यामुळे काय वाटतं? आनंद, मला खूप आनंद होतो। आनंद होतोय। बरं, या विद्यार्थीनेला बी आनंद झालाय। अजून छोटे पण विद्यार्थी आहेत। तुझं नाव सांग, इकडे ये। नाव सांग, नाव सांग, नाव सांग। माझे नाव शेखर मोरे। बरं, कितवीला आहे? 2री। बरं बरं बरं, शाळेत रोज जातो? आता पूर्वी हे रस्ता नव्हता तेव्हा जाता येत होता का शाळेत? नाही, अडचण यायची? किती पाणी असायचं त्यावेळेस रस्त्यात? लई लई म्हणजे किती? गुडघ्यापर्यंत। आता कोणामुळे रस्ता झाला? तहसीलदार साहेब। बरोबर, आणि या लोकांच्या परिसरातील शेतकऱ्यांनी बी मदत केली। सर्वांचा आभार मानतो, मन सगळ्यांचा आभार, सगळ्यांचा आभार मानतो। ओके ओके, चला यानंतर हा एक विद्यार्थी आहे, त्याच्याशी बोलू। काय वाटतं, तुझं नाव सांग? माझे नाव आदेश शिवाजी मोरे। आम्हाला या रस्त्याचा प्रश्न खूप दिवसांपासून पडला होता। हा रस्ता आता झालेला आहे। शाळकरी मुले आता रोज शाळेत जातात व शाळेतून घरी सुखरूपी येतात। या रस्त्याची ह्या साईडचे शेतकरी यांनी आम्हाला सहकार्य केलं व गावातील ज्येष्ठ लोक, तहसीलदार साहेब यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। आता रोज शाळेत जाणार? हो। काय होणार शिकून? इंजिनियर। ओके, त्याला इंजिनियर व्हायचे आणि बघा रस्त्याचा प्रश्न आहे आणि हा मुलगा भविष्यामध्ये इंजिनियर होणार आहे। आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांची संवाद साधूया। सर, काय वाटतं, आता हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गीला लागलेला आहे? आता या ठिकाणी आमचा बऱ्याच दिवसापासूनचा हा प्रलंबित प्रश्न होता। 2022ला आम्हाला माननीय तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी आदेश केला होता, परंतु तरी काही अडचणी येत होत्या। शेवटी आम्हाला नाविलाज म्हणून पत्रकारांकडे जावं लागलं आणि या ठिकाणी जी न्यूजचे आणि पुढारीचे पत्रकार माननीय गणेश शेठ जेवरे साहेब यांनी सहकार्य केलं आणि आमचा प्रश्न मार्गी लागला।
या ठिकाणी माननीय तहसीलदार यांनी मागील आदेशाचे कार्यवाही या ठिकाणी केलेली आहे. माननीय गुरु बिराजदार साहेब यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि चिंचोली काळजाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी दिवसभर उभे राहून काम करणारे त्यांचे सहकारी मंडलाधिकारी माननीय तनपुरे साहेब, माननीय तलाटे, माननीय खताळ साहेब यांचेही मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर पोलीस प्रशासनालासुद्धा साहेबांनी या ठिकाणी धाडलं होतं. त्यामध्ये PSI झंजाडे साहेबांनी खूप आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी त्यांचे कर्मचारी या ठिकाणी पाठवले होते. त्यामध्ये माळशिकरे साहेब होते, चंदन शिवे साहेब होते, एक मॅडम होत्या, त्यांचेही मी ग्रामस्थाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी आमचे जो रस्त्याचा प्रश्न होता तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या रस्त्याच्या शेजारी असणारे 2 गट आहेत. एक 88 नंबरचा गट आहे आणि एक 87 नंबरचा गट आहे. 88 गट नंबरमध्ये अनिरुद्ध सिद्धिविनायक मंत्री आणि त्यांच्या मातोश्री आशाताई मंत्री आणि 87मध्ये सीताराम चंद्रभान काळदाते, श्रीराम चंद्रभान काळदाते आणि कारभारी चंद्रभान काळदाते हे तिघेजण आहेत. या 5ही लोकांनी खूप मोलाचं असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मग आम्हाला मार्गदर्शन आमचे नंदलाल सर आहेत, रघुआबा काळदाते आहेत, बप्पू सर आहेत, या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच प्रामुख्याने आमचे जे जावई आहेत नितीन धांडे यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. पहिले आभार म्हणजे मानतो मी सर्व शेतकऱ्यांचे, ह्या दोन्ही साईडचे, मंत्री काकांचे आणि ह्या काळदाते परिवाराचे बी, दोघांनी बी सहकार्य केल्यामुळे आमचा हा रस्त्याचा प्रश्न हा कायमस्वरूपीचा होता. हा दोघांच्या मदतीने सुटलेला आहे. तहसीलदार साहेबांच्या बी सहकार्याने हा प्रश्न कायमच्या स्वरूपीचा सुटलेला आहे. यांचे मी आभार मानतो. जाणारे आपण काय वाटतं तर रस्त्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलाय, सुटलाय? रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. पाठीमागच्या एक 5-6 दिवसापूर्वी आपण हा मुद्दा उपस्थित केला. हा खूप मोठा लढा होता, एक खूप मोठा संघर्ष होता या सगळ्या शिवारकऱ्यांचा, ह्या मोरी वस्तीवरच्या सगळ्याच ग्रामस्थांचा, नागरिकांचा. आणि त्या प्रश्नाला वाचा गणेशजी आपण आपल्या जी न्यूज असेल, पुढारी असेल, वेगवेगळे प्रिंट मीडिया असेल, या माध्यमातून वाचा फोडली आणि हा रस्ता मोकळा झाला. यामध्ये सगळंच लोकांचं सहकार्य लाभलं. मग गावातील सगळे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत असतील, सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतील आणि सर्वात महत्त्वाचं आत्ताच मोरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे अनिरुद्ध मंत्री असतील, आशाताई असतील, सीताराम नाना असतील, पोस्ट मंत्री असतील, श्रीराम गुरुजी असतील, या सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं. आणि मी त्या दिवशीही सांगितलं होतं की 100% मला खात्री आहे की हे सर्व शेतकरी आपल्याला सहकार्य करतील. त्याचप्रमाणे या सर्वांनी सहकार्य केलं आणि हा रस्ता पार पाडला. यामध्ये जी महत्त्वाची भूमिका पार पाडली ती महत्त्वाची भूमिका ही प्रशासनाची होती. त्या दिवशी मी सांगितलं होतं की यामध्ये आत्ताच्या महायुतीच्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं, चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या सरकारनं जो काही आदेश दिला होता की पाणंद रस्ते मोकळे झाले पाहिजेत आणि त्यासाठी तहसीलदार साहेबांना सर्व अधिकार दिले होते, तो अधिकार तहसीलदार साहेबांनी वापरला. त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय गुरु बिराजदार साहेब तहसीलदार यांचे आभार मानतो. त्याबरोबर त्यांची टीम होती, सर्कल साहेब असतील, तनपुरे साहेब, त्याचबरोबर खताळ साहेब असतील, तलाठी भाऊसाहेब यांनीही सहकार्य केलं. पोलीस प्रशासन असेल, BDO साहेब असतील, या सर्वांचं सहकार्य लाभलं. त्यामुळं मी पुन्हा एकदा या सर्वांचं आभार मानतो. या शिवारकऱ्यांनी खूप मोठा लढा दिला, त्या लढ्याला यश आलं, त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. अजून काही शेतकरीत आपण त्यांच्याशी बोलूया. चला, कोण बोलणार आहे? मामा, खऱ्या अर्थानं या रस्त्याच्या ज्या लाभार्थी आहेत शेतकरी, या ठिकाणी मंत्रीताई आहेत आपल्यासमोर, त्यांच्यासमोर संवाद साधूया. कारण हा रस्ता होण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची खूप महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. काय वाटतं ताई, रस्ता झाला आहे, आता सर्वांची सोय झाली? रस्ता झाला आणि मुलांना त्रास होत होता, माणसांना त्रास होता आणि गुडघ्याभर पाणी होतं. आणि मंत्री सिद्धिविनायक रघुनाथ मंत्री ह्यांनी पहिल्यापासून सहकार्य केलेलं आहे. हा रस्ता आहे ही खरं तहसील साहेबाच्याच
आवाराखाली झालेला आहे. पण हा रस्ता मोरे वस्तीला जाणारा, पण मला वाटतं हा रस्ता तो कच्चा झालेला आहे. तरी सदर्व तहसीलदार साहेबांनी दक्षता घ्यावी आणि सर्वे नंबरच्या बांधावरून दोघांचं 10-10 फूट घ्यावं आणि चांगला व्यवस्थित रस्ता मोरे वस्तीला करून द्यावं, एवढीच माझी विनंती आहे. आभार रस्त्याचा अनेक वर्ष प्रश्न प्रलंबित होता, हा सुटलाय, काय वाटतं? खऱ्या अर्थानं ह्या रस्त्याच्या बाबतीतला विषय असा होता की जून 2022मध्ये ह्या रस्त्याचं मामलेदार कोर्ट ॲक्टप्रमाणे 1906च्या 5-2 प्रमाणे शेतकऱ्यांनी मागणी केलेली होती. ते 1-1.5 वर्षानं त्याचा निकाल लागला होता. निकाल लागल्यानंतर सर्वे नंबरच्या बांधावरनं तो रस्ता तहसीलदारांनी मंजूरही केला होता. परंतु त्यानंतर अंमलबजावणीसाठी त्याला वेळ लागला. पण अंमलबजावणी होण्यासाठी लागलेल्या वेळात या परिसरातले शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, ह्या सर्वांनी एवढं त्रास सहन केला की कायमस्वरूपी गुडघ्या एवढं पाणी, त्याच्यातून विंचुकाटा, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं फेस करत ह्या गोष्टींना सहन करत लोकांनी 3 ते 4 वर्ष ह्या रस्त्यावरती ये जा केली. परंतु जेव्हा असंही अशा पद्धतीचं आता एक मागच्या 10 दिवसापूर्वी निसर्गाच्या कोपामुळं वादळ झालं, ह्याच रस्त्याने सगळ्या काट्या वगैरे सगळे झाडं पडले होते आणि तिथं रस्ता बंद झाला होता. आणि त्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचा आवाज कुठंतरी प्रशासकीय यंत्रणेवर यावा, कारण अंमलबजावणी फक्त बाकी होती. म्हणून मग सर्वांनी खऱ्या अर्थानं आम्ही तुमचे आभार पहिले मानले पाहिजेत की हा प्रश्न तुम्ही चव्हाट्यावर आणला, खरी जखम उघडी करण्याचं काम तुम्ही केलं. कारण शेवटी लोकशाहीमध्ये तुमचा जो काही चौथा खांब आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. प्रशासन असेल, राजकीय पदाधिकारी असतील, त्यांनी विनंती केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचा सर्वांचा मिळून पाठपुरावा, त्याचं फळ म्हणजे आज हा रस्ता झालेला आहे. आता अडचण एवढीच आहे की ह्या रस्त्याला पुन्हा इजा होऊ नये, काही होऊ नये अशा हिशोबानं जे संबंधित शेतकरी आहेत लगतचे, त्यांनी फक्त लोकांची अडचण होऊ नये एवढं पाहावं, ही खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्यासारख्याची एक विनंती सगळ्यांना राहील. आणि तुमचे पहिले आभार. आणि प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, तहसीलदार, तुमचे मंडल अधिकारी, तलाठी, हे दिवसभर त्या दिवशी उभा राहून इथं सगळं करून घेतलं. त्यांना मदतीला आलेले जंजाडी साहेबांचे कर्मचारी, मग ते माळशिकारी दादा असतील, चंदन साहेब असतील, ह्या सर्वांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचं की इथं कुठल्याही पद्धतीचं राजकीय कुठलं काही येऊ न देता सगळे शेतकरी एकत्र आले आणि आपला खरा प्रश्न जो होता तो सोडून घेतला. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि थांबलो होता त्या संघर्षाला जेवरे साहेबांनी त्याची आवाज उठवला आणि त्याला यश आलं. तर आमच्या गावातले रोगाबा काळजाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदलाल सर, सरपंच बापूसाहेब काळजाते आणि आमचे जावाई नितीन दांडे यांनी आम्हाला सगळ्याला सहकार्य करून रोगाबा, नंदलाल सर आणि शेजारी शेतकऱ्यांनी रात्रभर इथं या ठिकाणी उभा राहून मेहनतीने हा रस्ता करून घेतला आणि हा आमचा प्रश्न सोडवला. शेतकऱ्यांचे आणि गावातील सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत. आपण या ठिकाणी पाहिले की 2022 सालापासून प्रलंबित असणारा हा रस्त्याचा प्रश्न जी न्यूज चॅनलसह आपण विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडला आणि त्याची प्रशासनाने देखील तात्काळ दखल घेतली. सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी देखील दखल घेतली आणि या परिसरातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना यामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे, अहिल्यानगर. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.